श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरकच अजूनही काहींना कळत नाही। अनेकदा सांगितलं जातं की अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, अडचणी काहीही असल्या तरी कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। मात्र तरी सुद्धा अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडतात। असाच एक प्रकार एका मराठमोळ्या उच्च शिक्षित कुटुंबासोबत घडलाय। नमस्कार, मी अक्षता, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे। पुण्याच्या कोथरूड भागात एका दाम्पत्याची शंकर महाराजांच्या नावाखाली तब्बल 14 कोटी रुपयांची अफाट फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। इंग्लंडमधील IT कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी 2018 मध्ये आपल्या 2 दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करण्याच्या उद्देशाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला। सध्या ते पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असून तिथेच एका खासगी कंपनीत नोकरी देखील ते करत आहेत। या दाम्पत्याला भजन आणि धार्मिक कार्यक्रमांची आवड असल्यानं ते वेळोवेळी अशा कार्यक्रमांमध्ये जात होते, त्यामध्ये सहभागी देखील व्हायचे। अशाच एका कार्यक्रमात त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके या व्यक्तीसोबत झाली। खडके यांनी त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली। वेदिका ही शंकर बाबांची लेक असून तिच्या अंगात शंकर बाबा येतात असं पीडित दाम्पत्याला सांगण्यात आलं। ती सर्व समस्या सोडवेल, मुलींचे आजार बरे करेल अशी खात्री या दाम्पत्याला देण्यात आली। यानंतर एका दरबारात वेदिकानं अंगात शंकर बाबा असल्याचं भासवलं। या दाम्पत्याला मुलींच्या आजाराचे दोष दूर करण्यासाठी सर्व रक्कम माझ्याकडे द्या असं सांगण्यात आलं। वेदिका पंढरपूरकरने त्यांना सांगितलं की घर शेती विका, पैसे जमा करा, मुलींचा आजार बरा होईल। त्यामुळे या दाम्पत्याने डोळे झाकून आपली परदेशातील घर, शेती, दागदागिने आणि संपत्ती विकून मिळालेल्या रकमेपैकी अंदाजे 14 कोटी रुपये वेदिका आणि तिच्या सहकाऱ्यांना दिले। घरात दोष असल्याचं सांगत राहत्या घरावरतीही त्यांना कर्ज काढायला भाग पाडण्यात आलं। दाम्पत्याची जवळपास 3 वर्ष फसवणूक सुरू होती। वेदिका पंढरपूरकरने त्यांना घरात सुपारी, नारळ, दगड यासारख्या वस्तू ठेवायला सांगून ही शेवटची पूजा आहे असं सांगून त्यांची फसवणूक सुरूच ठेवली। या दरम्यान आपल्या मुलींची तब्येत काही सुधारत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर डोळस दाम्पत्यानं पोलिसांकडे धाव घेतली। फसवणूक करणाऱ्या या भोंदू पंढरपूरकर दाम्पत्यानं या पैशातून बंगला घेतल्याचं डोळस दाम्पत्याचं म्हणणं आहे। पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र आज मुलींवर उपचार करण्यासाठी देखील डोळस दाम्पत्याकडे पैसे नाहीयेत आणि ते भाड्याच्या घरात राहत आहेत। सर, आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये। लहानीचं अजून शिक्षण व्हायचंय, 12वीत आहे, कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही। आणि तिचं अजून शिक्षण व्हायचं, तिने कसं जगायचं पुढे? 24 तास आम्हाला बरोबर राहावं लागतं, आम्हाला सोडता येत नाही हो मुलींना। स्पेशल मुलांना सांभाळणं काही स्पेशल डिसिप्लिन ऍक्ट खाली खूप हे आहे सर। बरेच खर्च, कारण की फिजिओथेरपी होतं, ऑक्युपेशन थेरपिस्ट होतं लहानपणीपासून, स्पीच थेरपी होतं तिला। आताही तिला मी स्पेशल याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची, पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते। त्या मॅडमचा मला काल फोन आला, त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका, माझ्या पोरीला, तुमच्या पोरीला मी तसं शिकवेन। असे पण लोक जगात आहे बघा। त्यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली। तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, घर कुठे आहे, किती वर्ष राहिले, केव्हापासून राहिले, ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि एक एक टप्प्याने ते त्यांच्याकडून लुटत गेले। नाही, काही माहिती मिळालेली नाहीये त्याच्या संदर्भात। उलट आमचं म्हणणं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं। आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात, त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। ह्यांना पैसे मिळाले तर हे एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही। 100% आता आम्हाला CP साहेबांनी वेळ दिलेली आहे, आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं हो राहतं घर देखील विकायला लावलं, त्याच्यावरती ह्यांची NOC घेतली, लोन तिनं घेतलं आणि पैसे घेऊन पसार झाली। हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत। हिप्नोटिझमच होतं, म्हणजे इव्हन दो ह्या त्यांच्या ज्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं। त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती, अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे, कसं काय होणार, आपल्याकडे पैसे नाही। तर तो नवरा सांगत होता की मुलांच्या पेक्षा आपल्याला काय आहे, आपण आणखीन कमवू, मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला।